एक वर्षापर्यंत शेती कर्ज वसुलीला स्थगिती आणि शेतकरी कर्जाचं पुनर्गठन हे करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असल्याच्या बातम्या सध्या प्रकाशित होत आहेत। तर सरकार पुन्हा एकदा कर्जमाफीला खो देतं का अशी शंका शेतकरी नेते अजित नवले यांनी उपस्थित केली आहे। देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी प्रसार माध्यमांच्या समोर येऊन 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे कर्जाची जी वसुली स्थगिती द्यायची आहे ती 1 वर्षापर्यंत नसून केवळ 30 जून 2026 पर्यंतच द्यायची आहे। 1 वर्षापर्यंत स्थगिती देण्याच्या आडून पुन्हा एकदा कर्जमाफीची तारीख ही एक्सटेंड करण्याचा काही डाव राज्य सरकारकडून खेळला जातोय का हे तपासून पाहण्याची आवश्यकता या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आहे। पुनर्गठन आणि 1 वर्षापर्यंत कर्जाच्या वसुलीला स्थगिती याच्या आडून पुन्हा एकदा कर्जमाफीला खो देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकार करतंय का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।